जत तालुक्याचा बुलंद आवाज. जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जत तालुका काँग्रेस कमिटी, जत विक्रम फाउंडेशन, जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट युवराज निकम, माननीय रामचंद्र सरगर सरपंच, माननीय सरदार पाटील जिल्हा बँक संचालक. शुभेच्छुक राजवर्धन पेट्रोलियम माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली, यशोदा मिल्क अँड प्रोसेसिंग युनिट माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर बशीर बिराजदार, माननीय बशीर बिराजदार माजी चेअरमन, काँग्रेसचे नेते, मुक्काम पोस्ट करजगी तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रामचंद्र सकाराम सरगर सरपंच ग्रामपंचायत येळदरी, माननीय शिवाजी यशवंत सरगर चेअरमन सोसायटी येळदरी तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक साळुंके कंस्ट्रक्शन रस्त्याच्या कामासाठी व बांधकामासाठी, प्रोप्रा महादेव साळुंके शेगाव तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय यशवंत हिप्परकर, श्री संत अंबादास महाराज करांडे शिक्षण संस्था गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रमेश साबळे, सांगली जिल्हा सरपंच परिषदेचे सरचिटणीस, माननीय सरपंच ग्रामपंचायत वायफळ तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बसवराज बिराजदार, माजी सभापती पंचायत समिती जत जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उटगी तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजे विजयसिंह डफळे, दुय्यम बाजार आवार जत व सर्व व्यापारी जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाबासाहेब कोडक, अध्यक्ष जत तालुका काँग्रेस कमिटी जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय मारुती पवार, सरपंच ग्रामपंचायत रामपूर तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युवक नेते माननीय श्री विशाल भाऊ कांबळे, जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रुद्राप्पा कोरे, युवा नेते काँग्रेस कमिटी व धानेश्वरी मोबाईल शॉपी इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचा बुलंद आवाज माननीय विक्रमसिंहदादा सावंत आमदार जत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा नंबर 1 जत जिल्हा सांगली, उपअभियंता, शाखा अभियंता व सर्व कर्मचारी जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचा बुलंद आवाज. जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व माननीय आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय रावसाहेब मंगसोळी, संचालक श्री धानम्मा देवी दूध संघ जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचा बुलंद आवाज. जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व जतचे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा नंबर 2 जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवमुद्रा युवा प्रतिष्ठान, विक्रमदादा प्रेमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. माननीय भानुदास उर्फ सिद्धराम तात्या शिंदे, हिवरे विकास सोसायटी व श्री संत तुकाराम विद्यामंदिर हिवरे तालुका जत जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय निंगप्पा कोरे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली.
जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अप्पूदादा जत्ती, माडगाळ, माजी लोकनियुक्त सरपंच, माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली. जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय होन्नप्पा माळी सावकर, काँग्रेसचे नेते, माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न होते. गेल्या 4 ते 4.25 वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये वेगवेगळी विकास कामं गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. तुपची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून पूर्व भागातील अनेक गावांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हैसाळ योजनेची कामं असो किंवा जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात निधी देऊन एक वेगळा संकल्प त्यांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे. आज त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय. आज माझ्या समवेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये जे विकास कामं झालेले आहेत त्याचा संपूर्ण उहापोह येत्या अर्धा तासामध्ये आपण घेणार आहोत. आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. आज तुमचा वाढदिवस संपन्न होतोय. गेल्या 4 ते 4.25 वर्षामध्ये आपण तालुक्यामध्ये वेगवेगळी विकास कामं गाड्यापर्यंत पोहोचले आहेत. एकंदरीत गेल्या 4.25 वर्षाचा इतिहास कसा होता? ज्यावेळेस जत तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी एक जत तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला साजेसं काम करताना मी प्रामुख्यानं जत तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेलं. आतापर्यंत जत तालुक्याच्या विविध प्रश्नांवर ज्या सर्वोच्च सभागृहात आपण ज्या पद्धतीनं आपण आवाज उठवायला पाहिजे तो आज या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. त्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आता त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी या परिस्थितीचा आढावा घेऊन या परिस्थिती बदलण्यासाठी सर्व काही या ठिकाणी जे काही प्रयत्न होतील ते प्रयत्न या ठिकाणी करण्याचे हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सध्या तालुक्यामध्ये दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. जवळजवळ 30 ते 32 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जत तालुका दुष्काळी जाहीर झालेला आहे आणि शासनाचा जो मिळणारा जो निधी आहे तो अद्याप आलेला नाही. यासाठी आपण अनेक वेळा आंदोलने केलेली आहेत, आपण रस्ता रोको केले. यासाठी काय पुढील दिशा काय असेल तुमच्या दुष्काळ संदर्भात? जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि त्याचबरोबर 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे. त्यामुळं दरवर्षी साधारणतः डिसेंबर ते जून जुलैपर्यंत हे साधारणतः आपल्याला पाण्याची टंचणी या ठिकाणी प्रामुख्यानं जाणवते. पण गेली 3 वर्ष कर्नाटकाचे मिनिस्टर सन्माननीय MB पाटील यांच्या माध्यमातून जे तुपची बबलेश्वरचे पाणी अप्रत्यक्षरित्या आपल्या ओढे, नाले, तलाव या ठिकाणी भरण्यात आले. आज त्याची तीव्रता या 3 वर्षात कुठेही भासली नाही. आज एकीकडं महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी जरा मोठ्या प्रमाणावर आणि जास्त करून जत तालुक्यातल्या लोकांना त्याला सामोरं जावं लागतं. पण हे सामोरं जात असताना प्रशासनाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जे काही उपाययोजना करावे लागतील त्या वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून मीटिंग घेऊन तसे आदेश या निमित्तानं दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर म्हैसाळ विस्तारित योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला निधी उपलब्ध करून देणे, त्याला टेक्निकल अडचणी पूर्ण करून या ठिकाणी आपल्या तालुक्यात पाणी लवकरात लवकर कसं येईल याचाच हा पाठपुरावा गेल्या 4-4.25 वर्षात घेतलेला आहे आणि इथून पुढं सुद्धा त्या पद्धतीनं तसा पाठपुरावा या ठिकाणी केला जातो. तुपची बबलेश्वरचं पाणी अनेक वेळा या भागामध्ये आलेलं आहे, मात्र त्यावरती काही विरोधक टीका करतात. मात्र टीका जरी करत असली तरी सुद्धा पाणी हे आले सिद्ध आहे आणि त्यामुळं ज्या सरकारला तुम्ही अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटला तुम्ही, ते आता कुठंपर्यंत आले म्हणजे काय होईल पुढे? त्या संदर्भातलं जर बोलायचं झालं तर गेल्या 3 वर्षाच्या बाबतीत ते तुपची बबलेश्वरचं पाणी संबंधित जे मोठे विराडी तलाव असेल, ते कोंडी तलाव असेल, भिवर्गी, संख ते पाणी तसंच हे तलाव प्रामुख्यानं भरून
ते पाणी साधारणतः सोनलगीपर्यंत बोर नदीच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आणि त्या शेजारी असलेल्या प्रत्येक गावांना माहिती आहे की ते पाणी कशाचं आहे, काय आहे, कुठून आलं, किंवा आता हे विरोधक विनाकारण राज करतात त्याला काय तथ्य नाही. पण माझं एक विरोधकांना अशी विनंती आहे की त्या प्रत्येक गावात जावं, त्यांनी तो पाणी कुठनं आलंय, कसं येतंय, कसं सहजासहजी ते शक्य आहे. आणि माझी भूमिका हीच आहे की ते पाणी आलेलं आहे. आता गेली 3 वर्ष अप्रत्यक्षरित्या, आणि त्या बाबतीत मी अधिवेशनात सुद्धा या ठिकाणी 1 दिवसीय लाक्षणिक पायऱ्यांवर उपोषण केलं. त्याची नोंद घेऊन राज्य शासनानं संबंधित देवेंद्र फडणवीस त्याची गांभीर्य लक्षात घेऊन तसा प्रस्ताव आज या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कर्नाटक गव्हर्नमेंटला या येणाऱ्या काळात, या 8-10 दिवसाच्या काळात तो पूर्ण होईल. आणि जे 2014 पासून ते 2021 पर्यंत जे वारणेतून असेल किंवा कोयनेतून असेल किंवा राधानगरी डॅममधून असेल, जे आपण कर्नाटक गव्हर्नमेंटला दिलेलं पाणी, ते पाणी आज साधारणतः त्यांच्याकडे शिल्लक असलेलं पाणी साधारणतः 7.5 TMC. आणि आम्ही तेच म्हणतोय की विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होईपर्यंत आम्हाला आमच्या तालुक्यातल्या या लोकांना अडीअडचणी किंवा सिंचनासाठी असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, हे म्हणजे अडचण दूर होण्यासाठी जे पाणी कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे ते पाणी आज आम्हाला म्हणजे आम्ही दिलेलं पाणी या योजनेतून आम्हाला परत मागतो. आणि खास करून एक पूर्व भागात, जी पूर्व भागातली जत तालुक्यातली साधारणतः 69 गावं जी वंचित आहे, त्या प्रामुख्यानं त्या गावांना याचा अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या हा या ठिकाणी फायदा होतो. नुकतंच तुम्ही 8 दिवसापूर्वी कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी साहेबांना भेटला. तुम्ही त्यांच्याविषयी बरीच चर्चा झाली, त्याविषयी काय म्हटले ते तुम्हाला? त्यांनी मी ज्यावेळेस ह्या प्रस्ताव मी दिला होता त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की साहेब, आपण अशा पद्धतीनं म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील तुम्ही सर्व आमदार आणि आमच्या महाराष्ट्रातील आमचे 2-3 जण जे काय असतील, सोलापूर, अक्कलकोट आणि जत या विभागातले जे काही आमदार आहेत, त्या आमदारांनी गिव्ह अँड टेक म्हणजे इकडनं आपण द्यायचं आणि तिकडनं या योजनेतून म्हणजे तुपची बोबलेश्वरून मधून जत तालुक्याला असेल किंवा त्या इंडिगडच्या भागाकडून सोलापूर जिल्ह्याला आणि अक्कलकोट जिल्ह्याला असेल, अशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनानं कर्नाटक गव्हर्नमेंटला द्यावा. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस सौदी साहेबांना मी हा प्रस्ताव दिला त्यावेळेस त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की साहेब, हा तुमच्या फायद्यापेक्षा हा आमच्या फायद्याचा जास्त आहे. आणि मग अशा पद्धतीचा येणाऱ्या काळात आम्ही अधिवेशन म्हणा किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्या कर्नाटकाचे सिद्धरामय्या साहेब आणि हे जलसंपदा मंत्री त्यांचे उपमुख्यमंत्री DKC यांना भेटून तशा पद्धतीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला आम्ही पाठवण्यासाठी प्रयत्न करू, अशा पद्धतीचं एक आश्वासन या निमित्तानं त्यांनी दिलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला ते स्वतः येत आहेत आणि त्याचा सुद्धा उहाभाव या निमित्तानं सर्व आपल्या जनतेसमोर होईल. म्हैसाळ विस्तारित योजनेचं काम सध्या गतीनं सुरू आहे, त्यानंतर पुढच्या कामाची काय परिस्थिती राहील? काही लोक आंदोलन करतायत, पुढचं काम सुरू करा. जे म्हैसाळचं पाणी आज जत तालुक्यात जवळजवळ 22,500 हेक्टर भिजणार आहे. तर ते एकूण जर क्षेत्रफळापैकी बघितलं तर 8-8.5% भिजते. पण ह्या आज 8-8.5% सुद्धा आज अखेर सुद्धा म्हणजे पूर्ण क्षमतेनं भिजलेलं नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सामान्य जनतेने माझ्यावर दिली त्यावेळेस प्रशासनाच्या मागे लागून साधारणतः आतापर्यंत 556 कोटीची कामं या निमित्तानं फक्त नियमावर बोट ठेवून आज या निमित्तानं या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आज प्रयत्न केलेले आणि ती कामं आज पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जोरदार सुरू आहे. त्यामुळे जत तालुक्यातील बऱ्यापैकी तलावातलं सध्या पाणी संपलेलं आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरायची सुद्धा अवस्था आता बिकट होणार आहे. त्यामुळं हे सर्व पूर्व भागातले काही जे मोठे तलाव आहेत ते तलाव भरल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यासाठी काय तुमचं प्रयत्न आहे? याच्यात गेल्या आठवड्यातच प्रशासनाबरोबर या ठिकाणी मी मीटिंग लावली होती. मग त्यात प्रांत, तहसीलदार, त्याचबरोबर BDO आणि जलसंपदा विभागाचे सगळे प्रमुख आणि म्हैसाळचे प्रमुख
या ठिकाणी मी बोलवून घेतले होते. आणि आत्ता जत तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर काही ठिकाणी 1-2 तलावातनी पाणी आहे, पण ते 2 तलावातलं पाणी सुद्धा मृदू संचलनालयाच्या खाली गेलं. त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला टँकर भरायला सुद्धा पाणी मिळेल की नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात या प्रशासनाच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की तालुक्यातले जवळजवळ असे 4 ते 5 तलाव आयडेंटिफाय करा, जे म्हैसाळ योजनेतून जे काय आता आवर्तन सुरू आहे त्या आवर्तनाच्या माध्यमातून हे म्हैसाळचे हे तलाव भरले जातील. आणि हे तलाव भरून आपल्याला पुढच्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कमीत कमी टँकर भरायला तर कोणी पाणी या ठिकाणी उपलब्ध करून ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पाणी ते पोहोचवण्याचं काम या निमित्तानं करणार. आपल्या आमदारकीचे आता जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अजूनही 1 वर्ष शिल्लक आहे. गेल्या 4 वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये झालेली आहेत. येणाऱ्या वर्षभरामध्ये जत तालुक्याच्या विकासासाठी तुमचा काय अजेंडा आहे? एक आहे की गेल्या 4-4.25 वर्षातलं जर विधानसभेच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रामुख्यानं जर पाठपुरावा कुठला केला असेल तर तो प्रामुख्यानं पाण्यासाठी आणि त्याच्याच बरोबर MSCB आणि MSCB नंतर जे आपल्या तालुक्यातले जवळजवळ एकूण आतापर्यंतची जी माहिती घेतली मी तर जलसंपदा विभागाकडं जी साठवण क्षमता आहे ती साधारणतः 2.25 TMCची इतकीच आपली साठवण क्षमता आज तालुक्यात होती. तर त्या माध्यमातून साठवण क्षमता आपले एक तर भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका जवळजवळ 2,27,000 हेक्टर असलेला हा तालुका आहे. आणि मग या तालुक्याला भिजवण्यासाठी सिंचनासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी फक्त 2.5-2.3 TMC जर आपल्याला मिळत असेल तर ते लोकांना पुरणार नाही किंवा सिंचनाला पुरणार नाही. आणि म्हणून मग हे लक्षात घेऊन प्रत्येक जलसंधारण विभागाला बोलवून त्याचे इस्टिमेट करून आतापर्यंत जे आपले जे ह्याचे तलाव होते, पाझर तलाव होते, ते आज अशा पद्धतीचे 29 तलाव या ठिकाणी पाझर तलावातनं साठवण तलावात हे निर्माण केले. आणि त्याची कॅपॅसिटी साधारणतः आज 1.5 ते 2 TMC आज येणाऱ्या भविष्यात आपल्याला पाण्याचा साठवा जी भांडी आहे ती वाढवण्याला या ठिकाणी मदत होईल. आणि त्याचबरोबर जत तालुक्यातली जी शिक्षणाची परिस्थिती होती ती शिक्षणाच्या परिस्थितीत जवळजवळ माझ्या माहितीनुसार मी या शिक्षण विभागाकडनं जो काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून असेल असा विशेष निधी आणून जवळजवळ 248 शाळा खोल्यांची दुरुस्ती करून त्या शाळा खोल्या वापरात आणल्या. आणि त्याचबरोबर जवळजवळ 83 शाळा खोल्या या नवीन शाळा खोल्या आज या निमित्तानं तयार केल्या. आणि येणाऱ्या काळात अजून सुद्धा थोडीफार काही गावातनी आहे, म्हणजे आता ते जर बघितलं तर साधारणतः अजून एक आम्हाला 16 ते 17 खोल्या या ठिकाणी या उर्वरित गावातनी लागतील. आणि तसा आराखडा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तयार झालेला आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर ती सुद्धा अडचण या निमित्तानं पूर्ण होईल. जत तालुक्याचं विभाजन व्हावं यासाठी तुम्ही सुद्धा अनेक वर्ष प्रयत्न करतायत. संकेत अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाले. मग काही गोष्टी जर सोडल्या तर बऱ्याच अंशी लोकांना जतकडे यावं लागतं. त्यामुळे जत तालुक्याचं विभाजन हा एक कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी येणाऱ्या वर्षभरात तुमचे काय प्रयत्न होतील? यासाठी बऱ्याचशा लोकांनी आंदोलनं केली किंवा विभाजन व्हावं, त्रिभाजन व्हावं. कारण भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका असल्यामुळं लोकांची गैरसोय जर होते हे मान्यच आहे. पण ही गैरसोय होऊ नये म्हणून मी जवळजवळ या 3-4 वर्षात एक शासनाला ज्या सर्वोच्च सभागृहाचं प्रतिनिधित्व मी करतो त्या सभागृहात वेळोवेळी जवळजवळ मी आतापर्यंत या तालुक्याचं त्रिभाजन व्हावं नाहीतर द्विभाजन तरी व्हावं अशा पद्धतीची भूमिका आज या शासनाच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि शासनानं तसे जे काही मला वाटतं सर्वेचे आदेशही दिले होते. 2004च्या सर्वेच्या नुसार आपल्या पंढरपूर जिल्हा निर्मिती करण्यासाठी त्याने हा तालुका पंढरपूर जिल्ह्याला जोडण्यासाठी आज एक ठिकाणी सर्वे झालेला आहे. आणि लवकरात लवकर येणाऱ्या काळात तो निर्णय लवकरात करावा अशा पद्धतीने राज्य शासनाला मी विनंती करणार. येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे.
त्यानंतर विधानसभेत सुद्धा बिगुल या तालुक्यामध्ये वाजण्याची शक्यता आहे. काही जण आतापासूनच आमदारकीची स्वप्न बघू लागले. त्यामुळे एकंदरीत काय राजकीय परिस्थिती असेल येणाऱ्या वर्षभरात? येणाऱ्या वर्षभरातली जर परिस्थिती जर बघितली तर आता खास करून युवकांसाठी, जो युवक या तालुक्यातला शिक्षण घेतो आणि त्याला नोकरीसाठी बाहेर जावं लागतं आणि अशा पद्धतीची रोजगाराची निर्मिती सुद्धा या निमित्तानं एक आम्ही कैलासवासी पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून डफळापूर येथे श्रीपती शुगरची निर्मिती केली. त्या माध्यमातून लोकांना म्हणजे या ऊस उत्पादकांना, तालुक्यातल्या ऊस उत्पादकांना रास्त भाव मिळाला. त्याचबरोबर जवळजवळ नाही म्हटलं तर 263 लोकांना या कारखान्याच्या माध्यमातून आज नोकरीच्या माध्यमातून रोजगार मिळाला. आणि अशा पद्धतीच्या येणाऱ्या भविष्यात सुद्धा या तालुक्यातला जो शिकलेला तरुण आहे त्याच्या हाताला काम मिळावं, त्याच्याबरोबर त्याला उद्योगाला एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आजच या ठिकाणी वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही या ठिकाणी एक नोकरी मिळावा आणि उद्योजक मिळावा असं या निमित्तानं मी भरवलेलं आहे. आणि त्याला सुद्धा या तालुक्यातल्या युवकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आणि जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं की 800 ते 900 युवकांनी या उद्योजकता मेळाव्यात भाग घेतला आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात सुद्धा MIDC या तालुक्याला नवीन अद्ययावत MIDC या ठिकाणी व्हावी म्हणून ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सत्ता होती आणि त्यावेळेस मला वाटतं देसाई साहेब MIDCचे मंत्री होते आणि त्यांना एक निवेदन देऊन त्यांनी एक मीटिंग त्यांच्या दालनात लावली होती आणि संबंधित विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहेत. जागेची पाहणी, त्याचबरोबर पाण्यासाठी म्हणजे MIDC निर्माण होत असताना पाणी लागणार आहे उद्योजकांना आणि अशा पद्धतीचा एक सर्वे या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून होतोय. आणि त्याच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर ते काम पूर्ण होऊन आम्हाला खऱ्या अर्थानं एक 25 तारीख MIDC या निमित्तानं व्हावी अशा पद्धतीचं निवेदन सुद्धा या येणाऱ्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. जत तालुका हा दुष्काळ जाहीर करावा किंवा म्हैसाळ योजनेचं उर्वरित काम सुरू व्हावं यासाठी सत्ताधारी लोकच या ठिकाणी आंदोलन करतायत. याविषयी काय तुमचं मत काय? नाही, जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे, 100% अवर्षणग्रस्त आहे आणि या तालुक्यातली परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून जवळजवळ या तालुक्यातल्या सर्वांनीच आज या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आज आंदोलनं केली, कुणी उपोषणं केली, कुणी म्हणजे आमचे तुकाराम महाराज म्हणून आहेत ते तालुक्यातले सुपुत्र आहेत, त्यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. आमच्या उमदीच्या पाणी संघर्ष समितीनं उमदी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला पायी. अशा पद्धतीचं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय सामाजिक लोकांनी केलेलं आहे आणि सगळ्यांचीच भूमिका प्रामुख्यानं ही आपल्याला दिसून येते की या तालुक्यातल्या लोकांना खऱ्या अर्थानं पिण्याचं पाणी आणि सिंचनाचे पाणी मिळालं पाहिजे जे हक्काचं आहे. ते आज या ठिकाणी आज बरीचशी आंदोलनं होत आहेत. खरं तर मी पहिल्यांदा ज्यावेळेस विधानसभेच्या आधी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे की जर तालुक्याला जर पाणी मिळायचं असेल तर सगळ्यांनी एकट्या दुकट्याचं ते काम नाही आहे. तर मग ते राजकीय सगळे पक्ष असतील की सामाजिक संस्था असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचा येणाऱ्या काळात उठाव करणं गरजेचं आहे आणि तरच या जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला मिटताना दिसेल. म्हणून मी वारंवार ओपनमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेस ओपन व्यासपीठावर सुद्धा ज्यावेळेस उभारलो त्यावेळेस सुद्धा मी पहिल्यांदा सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीच्या पाण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि माझी कुठेही एकत्र यायची तयारी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक आंदोलनाला आज त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे आज पाठिंबा देण्यासाठी किंवा आमचा सहभाग या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा दिसून येतो. येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सांगली लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. तुम्ही सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहात, त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील, विकास आघाडीची काय परिस्थिती राहील, महायुतीचे उमेदवार कोण असेल किंवा तुमच्या उमेदवाराची काय परिस्थिती राहील, कशा पद्धतीने ते राजकारण गती घेईल? ज्या पद्धतीनं गेली 9-9.5 वर्ष
आज केंद्रातल्या शासनाच्या माध्यमातून जे काही सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, मग तो शेतकरी असू दे किंवा उद्योजक, म्हणजे आमचा शिकलेला युवक असू दे, या शासनानं ज्या पद्धतीनं या युवकांना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं गाजर दाखवून जी काही मतं घेतली ती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. कारण जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि या तालुक्याला या तालुक्यातला शेतकरी आणि युवक हा दुष्काळाला सामोरा जातोय आणि त्या पद्धतीनं त्या दुष्काळाला सामोरं जात असताना त्याची आर्थिक परिस्थिती कुठेतरी कमकुत होताना दिसते. आणि येणाऱ्या काळात जर सर्वसामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना आणि युवकांना जर न्याय द्यायचा असेल तर ते फक्त काँग्रेसच्या माध्यमातूनच दिलं जाईल अशी एक भावना या लोकांच्या माध्यमातून आता निर्माण होताना दिसते. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत केंद्रातल्या काँग्रेस सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं केंद्रबिंदू मानून आज काम केलेलं आहे, त्याच पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेला सुद्धा इथला सांगली जिल्ह्यातला जो काही खासदार असेल तो काँग्रेसच्या विचाराचाच या ठिकाणी निवडून देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे. ओके, धन्यवाद. माझ्या समवेत या ठिकाणी जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंग सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय. गेल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये जत तालुक्यामध्ये गेल्या 4 ते 4.25 वर्षामध्ये जे विकास कामं केलेले आहेत त्याचा अनुभव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांना TV1 मराठीकडून मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.